नमस्कार, परिवर्तन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या घडामोडी करतात. वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना या ठिकाणी वेग आलाय. पाठीमागचा काही दिवस पाहिला गेला असेल तर माढा मतदारसंघाचा जो प्रचार आहे तो प्रचार अतिशय शिगेला पोहोचलाय. अनेक नाट्यमय घडामोडी या ठिकाणी घडतात. आपण पाहायला गेलं तर मी सध्या आता भोसे या ठिकाणी, कालच या ठिकाणी बबनदादा शिंदे यांची सभा झाली की त्यांचे जे पुत्र आहेत अपक्ष म्हणून रणजितसिंह शिंदे त्यांची सभा या ठिकाणी झाली. आणि या सभेचं, कालच्या सभेचं वैशिष्ट्य जर सांगायला गेलं तर या ठिकाणी जे काही स्थानिक नेते आहेत, जे राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष आहेत गणेशदादा पाटील, त्यांनी बबनदादांना काल पाठिंबा दिला. त्याची मोठी जाहीर सभा झाली. आणि पवार यांची सभा झाल्यानंतर, गणेश पाटील यांची सभा झाल्यानंतरच आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे काही आमदार आहेत रोहित पवार त्यांची सभा आज या ठिकाणी भोसे गावामध्ये होते. आणि ही सभा झाल्यानंतर पण या ठिकाणी मोठी मोठी सभा होते. एकंदरीतच कालचा जो प्रसंग या सभेचा झाला, प्रवेशाचा जो काही पाठिंबा झाला, त्यानंतर आज नेमकी या ठिकाणी रोहित पवार यांची सभा आणि अभिजित पाटील या ठिकाणी घेत आहेत. नेमका आता या सभेमध्ये अनेक घडामोडी घडणार आहेत का, अभिजित पाटील किंवा रोहित पवार हे त्याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का, याकडे आता खरं तर भोसे ग्रामस्थांचं लक्ष लागले. अगदीच थोड्या वेळामध्ये या ठिकाणी सभा होईल. आपण जर पाठीमागे पाहिलं तर या ठिकाणी जे काही मतदार आहेत किंवा अभिजित पाटील प्रेमी आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी सभा सुरू होणार. मात्र या सभेकडे काय लक्ष आहे सर्वांचं, कारण जे गणेशदादा पाटील आहेत ते स्थानिक नेते आहेतच या ठिकाणी. आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. काल त्यांनी बोलताना सुद्धा सांगितलं की ज्या पद्धतीनं अभिजित पाटील हे लोकसभेला त्यांना अडचण आली म्हणून पवार साहेबांची साथ सोडून लोकसभेला त्यांनी भाजपला मत केलं, असं आज त्यांनी स्पष्ट भाषणामध्ये काल सांगितलं. त्याच पद्धतीनं जशी अभिजित पाटील अडचण होती तशी अडचण आता मला आली आहे. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असेल, मला अडचण असेल तरी तुमचं जशी अडचण होती तशी माझी अडचण आहे, हे कारण सांगत गणेश पाटील यांनी जे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांना या ठिकाणी पाठिंबा दिलाय. तर गणेशदादा पाटील यांना मानणारा मोठा वर्ग या भोसे जिल्हा परिषद गटामध्ये आहे. तो निर्णायक ठरू शकतो. मात्र त्यांनी घेतलेला निर्णय लोकांना मान्य आहे किंवा येणारा जो त्यांचा पुढचा जो काळ आहे त्या काळामध्ये तो मतदार त्याच्या पाठीमागे जाणार आहे का, तुतारीचा जो काही माढा मतदारसंघामध्ये सातत्यानं प्रभाव पडतोय तो प्रभाव या ठिकाणी मताच्या रूपाने दिसणार की आता पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. मात्र नेमकी कालची सभा झाल्यानंतर आज पुन्हा एकदा जाहीर सभा या ठिकाणी भोसे या ठिकाणी रोहित पवारांची अभिजित पाटील घेत आहेत. त्यामुळे नक्की अभिजित पाटील किंवा रोहित पवार आहेत ते नेमकं या सभेच्या माध्यमातून नेमका काय निश्चय साधणार आहे ते आता आपल्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मानेसह बालाजी परिवर्तन न्यूज भोसे.